घरोघरी मातीच्या चुली. प्रेक्षकांनो, मालिकेचा जबरदस्त ट्रॅक आता मालिकेमध्ये येताना दिसत आहे. आपण पाहिलं की आता अशा पद्धतीने असं काहीतरी डोकं आता इकडे लावलेलं आहे, ते म्हणजे स्वतः आता जानकीने, की त्यानंतर जानकीकडे कोणत्याही प्रकारची डायरी किंवा काहीही नसताना सुद्धा डायरीचा अशा पद्धतीचा देखावा तिने निर्माण केलाय, की त्यानंतर शर्वरी या सगळ्या देखाव्यामध्ये अशा पद्धतीने अडकले, की त्यानंतर मात्र आता घरामध्ये जे सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेरे ऋषिकेशने ऑलरेडी बसवून घेतलेत, त्याच्याबद्दलची कोणालाच काही माहिती नसताना मात्र आता सुमित्राने या सगळ्यामध्ये इकडे जे काही सीसीटीव्ही फुटेज मध्ये जानकीने दाखवलेलं दृश्य पाहिलंय, त्यानंतर मात्र आतापर्यंत जे काही शर्वरीने नाटक केले ते सगळं नाटक पाहता सुमित्राला धक्का बसलाय. आपल्याला किडनॅप करणारी सुद्धा शर्वरी होती, नानांना मारणारी पण शर्वरी होती, विक्रांतला मारणारी पण शर्वरी होती. इतकंच कशाला, तर आता ऋषिकेशवरती हल्ला करणारी सुद्धा शर्वरी होती. या सगळ्या गोष्टी या घरामध्ये बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे अशा पद्धतीने समोर आल्यात, की त्यानंतर सुमित्राला मात्र आता आपण चुकल्याचं तर समजलेलंच आहे, पण या सगळ्यामध्ये नालायक शर्वरीचं घाणेरडं कारस्थान सुद्धा समोर आलंय. काय घडलंय, कसं घडलंय, त्याच वेळेला पोलिसांची कशी एंट्री झाली सविस्तरपणे आपण आता पाहिलंय, की जानकीने मात्र आता इकडे वेश बदलून बरोबर सुमित्राला मात्र आता सांगितलेलं आहे, की काय घडू शकतं, कसं घडू शकतं, आपण आता या ट्रॅप मध्ये कशा अडकलो. मागच्या वेळेला सुद्धा ऐश्वर्याने माझे कपडे घालून तुम्हाला आता फसवण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यावरती सुमित्रा आता सांगायला लागते, बरोबर आहे तुझं म्हणणं, पण पण या सगळ्यामध्ये म्हणजे ठीक आहे, यावरती आता इकडे म्हणजे अवंतिका आणि आता जानकी या दोघींनी तिला आता विश्वासात घेतलेलं आहे आणि तिला विश्वासात घेऊन आता सांगण्यात आलेलं आहे, की हे बघा आई, या सगळ्याच्या मागे कोण आहे हे सगळ्यामध्ये मात्र आता तुम्हाला सांगण्याची वेळ आलेली आहे. पण पण या सगळ्यामध्ये मात्र आता तुमची आम्हाला जर का साथ मिळाली असेल, तुम्ही आमची मदत केली, तर आता या सगळ्या गोष्टीचा सोक्ष आपण लावू शकू. असं म्हटल्यावर ती सुमित्रा मात्र आता सांगायला लागते, ठीक आहे, तू आता मला सांग काय मदत हवी आहे. मग आता ह्या दोघी जणी सुमित्राला आपला प्लॅन समजावून सांगतात आणि त्या प्लॅन मध्ये सुमित्राला मात्र आता सामील करून घेतात. हो नाही करता करता सुमित्रा शर्वरीच्या विरुद्ध, म्हणजे आता तिला विश्वास नाही बसत आहे, पण तरी सुद्धा ती आता या दोघींची साथ द्यायला तयार होते. फायनली अवंतिका आणि आता जानकी या दोघी जणी प्लॅन करतात आणि जानकी सांगायला लागते, हे बघ, ती डायरी खूप महत्वाची आहे आणि त्यासाठी ती डायरी मात्र आता तुला या सगळ्यामध्ये तुझ्याकडे ठेवायला लागेल. आणि यावरती मात्र आता ती सांगायला लागते, वहिनी अहो असं काय करताय, म्हणजे आता तुम्ही या सगळ्यामध्ये मात्र आता हे जे काही बोलताय ना, त्यामुळे मला आता एकच गोष्ट कळत नाहीये, की तुम्ही या सगळ्यामध्ये माझ्याकडे ती डायरी देताय, पण माझ्याकडे डायरी आता दिल्यावरती काय गोष्टी घडतील तुम्हाला कळतंय ना. यावरती जानकी म्हणते, तुझ्या लक्षात येतंय का, म्हणूनच डायरी तुझ्याकडे ठेवायची आहे ना. असं म्हणत जानकीने वेगळाच काहीतरी खेळ खेळलाय. डायरी वगैरे काही नाहीये, कारण नानांना मुळातच मात्र आता डायरी लिहायची सवयच नसते. मग जानकी आपला प्लॅन अवंतिकेला समजावून सांगते आणि ती अवंतिकेला सांगायला लागते सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये आता इकडे डायरी नानाला कुठे सवय होती डायरी लिहायची. यावरती ती म्हणते, मग मग हे सगळं काय आहे वहिनी. यावरती ती सांगायला लागते, बघ डायरी बिरी काही नाहीये, घरामध्ये सगळीकडे मात्र कॅमेरे बसवलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता ही गोष्ट ना आईंना माहितीये, ना कुणालाच माहितीये, ना ऐश्वर्याला पण माहितीये, म्हणजे त्यामुळे फक्त ही गोष्ट मला माहितीये. आणि आता मी तुला सांगते, सगळीकडे म्हणजे आता प्रत्येक फोटो घरातला, प्रत्येक घरातली लाइटिंग, या सगळ्याच्या मागे आता कॅमेरे आहेत आणि एक एक करत मी आतापर्यंत सगळे पुरावे मात्र आता गोळा करते. आता काय करायचंय माहितीये का, आपल्याला या सगळ्यामध्ये शर्वरीच्या तोंडून सगळं वदवून घ्यायचं आहे आणि याच घरात वदवून घ्यायचं आहे. त्या दिवशी मात्र आता तिने इकडे आईंना बाहेर घेऊन गेली आणि त्यामुळे मात्र आता आईंच्या समोर सत्य आणता आलं नाहीये. पण या सगळ्यामध्ये अनेक गोष्टी आहेत ज्या मी आईंच्या समोर अचानकपणे, म्हणजे आत्ता नाही, सगळं सरका पुरावे सापडेल ना तेव्हा आणेन. त्याच वेळेला आईंचे डोळे उघडतील आणि त्या या सगळ्यामध्ये विश्वास ठेवतील. पण त्यासाठी मला तुझी मदत पाहिजे. यावरती अवंतिका सांगायला लागते, वहिनी तुम्ही जी मदत बोलाल ती करायला मी तयार आहे. फायनली प्लॅन ठरतो तोपर्यंत इकडे आता लगेचच ऐश्वर्याला ते जे हे आणून देण्यात आलेले आहेत, ऐश्वर्याला कॉस्ट्युम आणून देण्यात आलेला आहे.
तो कॉस्ट्युम आता इकडे ऐश्वर्याकडे देण्यात आलाय आणि ऐश्वर्याला तो कॉस्ट्युम घालण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे. ज्या वेळेला मात्र आता ऐश्वर्याला तो कॉस्ट्युम घाल असं जेव्हा सांगण्यात आलंय आणि त्याच वेळेला ऐश्वर्या मात्र आता विचार करते की काय करू, हा कॉस्ट्युम घालू की नको घालू. आणि आता या सगळ्यामध्ये जर का आता जानकीने मात्र आता तिकडे नाही आली तर, तिला कळलं नाही तर, ऐश्वर्याचा प्लॅन काय आहे ते हे कळलं नाही तर काय करू, असं म्हटल्यावरती मात्र या सगळ्यामध्ये ती आता विचार करायला लागलेली आहे. बरं, तोपर्यंत इकडे आता आलेली आहे ती म्हणजे ऐश्वर्या आणि ऐश्वर्या या सगळ्यामध्ये तिकडे आता येते आणि त्याच वेळेला ऐश्वर्याच्या रूम मधून मात्र आता कॉस्ट्युम इकडे जानकीने पळवलेला आहे. ज्या वेळेला ऐश्वर्याच्या रूम मधून जानकीने कॉस्ट्युम पळवलेला आहे आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे इकडे तोपर्यंत लगेचच ऐश्वर्याचा कॉस्ट्युम आता तिने घातलाय. ज्या वेळेला ऐश्वर्याचा कॉस्ट्युम आता तिने घातलाय आणि त्याच वेळेला मात्र आता ती आलेली आहे. तिचा हेतूच मुळात हा आहे की आता ही डायरी बिरी सगळं झूट आहे, डायरी बिरी झूट आहे. पण या सगळ्यामध्ये आपण आता काही झालं तरी सुद्धा मात्र आता ही डायरी म्हणजे तिच्याकडून काढून घ्यायची आहे आणि त्याचमुळे मात्र आता ती डायरी इकडे काढून घेण्यासाठी आणि त्या डायरीचा आता पूर्ण ती आता तिच्याकडून वदवून घेते आणि ती सांगायला लागते, ऐश्वर्या ही डायरी ठेव. यावरती मात्र जानकी म्हणायला लागते, पण ही डायरी करायची काय आपल्याला. यावरती ती सांगायला लागते, अगं या डायरीमध्ये नानांनी सगळं लिहून ठेवलंय की आता मीच विक्रांतला मारलेलं आहे, इतकंच नाहीये तर आता मी त्यांच्याकडे पैसे मागत होते हे सुद्धा लिहून ठेवलंय. यावरती मात्र आता जानकी म्हणते, अच्छा झालं, म्हणजे ही डायरी जाळली म्हणजे आपल्याकडचे सगळे पुरावे गेले ना, जानकीकडचे सगळे पुरावे गेले ना. यावरती मात्र आता इकडे शर्वरी सांगायला लागते, हो हो आता कोणतेही पुरावे नाहीयेत आणि काहीच नाहीये. आता ती जानकी आपलं काही करू शकत नाहीये, ती सिद्ध करू शकत नाहीये की विक्रांतला पण मीच मारले, नानांना पण मीच मारले, त्या आता माणसाकडे ज्याच्याकडे पुरावे होते त्याला पण मीच मारले, आईला पण मीच किडनॅप केलं होतं, इतकंच काय ऋषिकेश दादावरती सुद्धा मी हल्ला केला होता. हे सगळं मात्र आता इकडे ती खोटं ठरवणार आहे आणि या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी जानकी आता काही जिंकू शकणार नाहीये. आताच्या आता ही डायरी जाळून टाक. आता मात्र जानकी इकडे ती डायरी हातात घेते आणि सगळं रेकॉर्डिंग मात्र आता ती आपल्या म्हणजे आतमध्ये असलेल्या डिव्हाइस मधून करते. इतकंच काय तर हे डिव्हाइस मध्ये रेकॉर्डिंग आणि समोर असलेले सीसीटीव्ही फुटेज या सगळ्याचा मात्र आता जानकीच्या हातामध्ये ऍक्सेस असतो. इकडे ऐश्वर्या नाहीये तर समोर जानकी आहे. ज्या वेळेला ती मास्क काढते हे सगळं शर्वरीला समजले आणि जानकी सांगायला लागते, कसं आहे ना, या सगळ्या जाळ्यामध्ये तुम्ही अडकलात म्हणजे आता तुम्हाला वाटलं की मी ऐश्वर्या आहे, पण मी ऑलरेडी ऐश्वर्याकडून कधीच आता तो हे पळवला होता आणि ऐश्वर्याला बेशुद्ध करून आता रूम मध्ये ठेवण्यात आलेला आहे. आणि आता या सगळ्यामध्ये घरातले सगळे जागे झालेत आणि त्यावरती मात्र आता जानकीला या वेशात बघून इकडे आता सुमित्रा बोलायला लागते, काय ग जानकी काय आहे हे सगळं. यावरती जानकी म्हणते, मी सगळ्यांना सगळ्या गोष्टी सांगण्यासाठीच इथे आलेली आहे. आणि त्यानंतर मात्र आता लगेचच इकडे जानकी सांगायला लागते आणि आता या सगळ्यामध्ये जानकी लगेचच बोलायला लागते की सगळ्यांनी इकडे या. घरामध्ये ज्या वेळेला मी आता हे सगळं पेंटिंगचं काम केलं होतं ना, त्याच वेळेला मात्र आता सगळ्या गोष्टी इथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. आतापर्यंत मी आता तुम्हाला सगळं दाखवते आणि ती या सगळ्यामध्ये सगळ्या गोष्टी दाखवते. ज्या वेळेला ती आता सगळ्या गोष्टी दाखवते सुमित्राच्या पायाखालची जमीन हादरले. जानकी सांगायला लागते, आई हे बघा, या मोबाईलवरती माझ्याकडे व्हिडिओ आला होता आणि तोच व्हिडिओ पाहून मी तिकडून निघून गेले होते. आणि त्यानंतर शर्वरी वंशनची ही सगळी कारस्थानं, ही नानांची डायरी ज्याच्यामध्ये काहीच नाहीये, पण ही डायरी मिळवण्यासाठी मात्र आता हा सगळा प्रकार इकडे शर्वरी वंशननी केला होता असं म्हणत मात्र आता इकडे जानकीने सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने समोर आता मांडलेल्या आहेत की त्यानंतर सगळ्यांना खूप मोठा आता धक्का बसलेला आहे. एका झटक्यात मालिकेची सगळी समीकरणं बदललेत. चिडलेल्या मात्र सुमित्राने थोबाडीत देत शर्वरीची हक्कलपट्टी करणार तितक्यात पोलीस आले. जानकीने ऑलरेडी पोलिसांना बोलवून ठेवले. एका झटक्यात मात्र आता पुराव्यासकट तिची हक्कलपट्टी करत सुमित्रा तिला आता पोलिसांच्या ताब्यात देणार आहे. फायनली शर्वरी नावाचं प्रकरण कायमचं क्लोज झालेलं आहे जानकीच्या हुशारीमुळे. आता या सगळ्यामध्ये तिला जेलमध्ये घेऊन गेल्यावरती पुढे मालिकेमध्ये काय नवीन वाढवून ठेवले, जानकीच्या समोर आता कोणते नवीन आव्हान येणार आहेत, कोणत्या नवीन आव्हानांना तिला आता सामोरं जावं लागणार आहे,
या आणि अनेक प्रश्नांची उत्तरं येणाऱ्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे.